नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारचा सामान्य जनतेसाठी सगळ्यात मोठा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला। सगळ्यात मोठा निर्णय रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय। आता रेशनवरती 12 वस्तूंसह मिळणार 6,000 रुपये पर महिना। दर महिन्याला मिळणार वस्तू आणि पैसे। राज्यातील जनतेसाठी सगळ्यात मोठी लॉटरी। बातमी जाणून घेऊया राज्यातील सगळ्यांच्या कामाची। नमस्कार मित्रांनो, आज आपण राज्यातील लाखो रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी पाहणार आहोत। सरकारकडून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे। या निर्णयामुळे आता रेशन कार्ड धारकांना फक्त धान्यच नाही तर तब्बल 12 जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत आणि त्यासोबतच काही पात्र कुटुंबांना 6,000 रुपयांची आर्थिक मदतही दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे। वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आणि घर खर्चाचा वाढलेला बोजा यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा दिलाय। आता बघूया या वस्तू कोणाला, कधी आणि कुठे मिळणार। रेशन कार्डवर मिळणार 12 वस्तू। आतापर्यंत रेशन कार्डवरती प्रामुख्याने तांदूळ, गहू आणि साखर या काही मोजक्या वस्तू मिळत होत्या। आता मात्र नव्या योजनेनुसार नागरिकांना 12 जीवनावश्यक वस्तू देण्याचा विचार केला आहे। या वस्तूमध्ये सरकारने अतिशय मोठमोठ्या वस्तूंचा सगळ्यात मोठा भरणा केल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठा दिलासा मिळणार आहे। परंतु तुम्हाला या वस्तू मिळवण्यासाठी 3 प्रामुख्याने गोष्टी करायच्या आहेत। त्या 3ही गोष्टींची आम्ही पुढे माहिती देणार आहोत। कोणकोणत्या रेशन कार्ड धारकांना या गोष्टी मिळतील, ज्याचं रेशन कार्ड पिवळं आहे, पांढरे आहे किंवा ऑरेंज नारिंगी या तिघांनाही मिळतील का, याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत। आता त्यामध्ये कोणत्या वस्तू मिळतील ते आपण सुरुवातीला पाहूया। त्यामध्ये पहिली वस्तू आहे तांदूळ, दुसरी वस्तू आहे गहू, तिसरी वस्तू आहे साखर, तूर डाळ, 5वी वस्तू आहे चणा डाळ, खाद्यतेल, मीठ, मसाले, साबण, चहा पावडर, रवा आणि बेसन या वस्तू अत्यंत माफक दरामध्ये आहे। काही भागात या वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। त्यामुळे गरीब कुटुंबाचा मासिक खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो। त्यानंतर पुढच्या आणि त्यांनी महत्वाची बातमी दिली ती म्हणजे 6,000 रुपयांची आर्थिक मदत। याचबरोबर राज्य सरकारकडून रेशन कार्ड धारकांना 6,000 रुपयांची थेट आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव चर्चित आहे। ही मदत थेट बँक खात्यात जमा होणार आहे। माहितीनुसार ही रक्कम वर्षातून 6 वेळा देण्याची शक्यता आहे। मात्र सरकारने ही फक्त रक्कम वर्षातून 3 वेळा म्हणजे दर 4 महिन्याला देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे। यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। कोणाला मिळणार फायदा? सरकारकडून या योजनेचा लाभ मुख्यतः खालील रेशन कार्ड धारकांना दिला जाऊ शकतो: पिवळे रेशन कार्ड धारक, केशरी रेशन कार्ड धारक, अंत्योदय अन्न योजना लाभार्थी, गरीब आणि गरजू कुटुंबे। या योजनेचा फायदा राज्यातील लाखो कुटुंबांना होणार असल्याचं सांगितले जात आहे। महागाईच्या पार्श्वभूमीवरती मोठा निर्णय। सध्या देशात आणि राज्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे। अन्नधान्यापासून ते रोजच्या वस्तूंपर्यंत सर्वच गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत। त्यामुळे सामान्य कुटुंबाचा घर खर्च सांभाळणं अत्यंत कठीण झालंय। याच पार्श्वभूमीवरती सरकारकडून गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी ही योजना आणण्याचा विचार सुरू असल्याचं सांगितले जात आहे। महिलांसाठी याचा मोठा फायदा। या योजनेचा सर्वात मोठा फायदा घरातील महिलांना होणार आहे, कारण घर खर्चाची व्यवस्थापन बहुतेक वेळा महिलाच करत असतात। जर रेशनवरती अधिक वस्तू मिळाल्या आणि आर्थिक मदत मिळाली तर घर खर्चाचा मोठा भार कमी होऊ शकतो। ग्रामीण भागात मोठा परिणाम।
ग्रामीण भागातील कुटुंबांना या योजनेचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो, कारण अनेक कुटुंबाचे उत्पन्न मर्यादित असते. त्यामुळे रेशनवरती अधिक वस्तू मिळाल्या तर त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे या निर्णयाची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावरती चालू आहे. जर ही योजना प्रत्यक्षात लागू झाली तर राज्यातील जवळजवळ 30 लाख रेशन कार्ड धारकांसाठी ही नक्की मोठी लॉटरी असणार आहे. एकूणच पाहता रेशन कार्ड धारकांसाठी 12 वस्तू आणि 6,000 रुपयांची मदत ही योजना लागू झाली तर गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठा दिलासा देणारी ठरू शकते. महागाईच्या काळात अशी योजना नागरिकांना आधार देऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? रेशनवरती 12 वस्तू आणि 6,000 रुपयांची मदत मिळाली तर तुमच्या कुटुंबाला किती फायदा होईल? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्ससह. मित्रांनो, ही बातमी खास होती तुमच्यासाठी. धन्यवाद.